Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी आणू आणि जाणू लवली जोडी प्रस्तुत. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील, प्रत्येक शहरातील कवी व कवयित्रींना निमंत्रित करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं कर्मप्राप्त आहे अशी आमची आपल्याला सगळ्यांना विनंती देखील आहे. हा कार्यक्रम आपण कशासाठी तयार करतो आहे, का प्रेझेंटेशन या कार्यक्रमाचं करतो आहे हे सांगणं, हे कळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुझ्या प्रेमापोटी हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की प्रेम म्हटलं की आईचं मुलावरती, मुलाचं बहिणीवरती, आईचं भावाचं, प्रेमिकाचं, देशाचं, सगळ्याचं प्रेम हे सारखंच असतं. पण या प्रेमातून जसं जसं आपण एखाद्या व्यक्तीला, मुलगी किंवा मुलगा असेल, तर या प्रकरणातून जेव्हा तो मुलगी किंवा मुलगा समजदार होतो त्यावेळेस मात्र त्याचा परिणाम वेगळा होतो. अर्थात या कार्यक्रमाचं आम्ही शीर्षकच दिलं आहे आणू आणि जाणू. आणू आणि जाणू या कार्यक्रमाचे दोन पात्र आहेत आणि या दोन पात्रामध्ये आपण ही भूमिका महाराष्ट्रामध्ये जी लढती आहे, जी घडती आहे, जी मांडतो होती आहे, हे आपण इथं प्रेझेंटेशन करत आहोत. हे याच्यासाठी करत आहोत की जेव्हा मुलगा 10वीला येतो त्यावेळेस मात्र त्याला आईचं, वडिलांचं प्रेम हे बाजूला होऊन प्रियसीचं प्रेम आवडायला लागतं. आणि जेव्हा प्रियसीचं प्रेम त्याला आवडायला लागतं त्यावेळेस मात्र तो आईला आणि वडिलांना भाव देत नाही. तो आई वडिलांना दूर करतो आणि तो प्रेमिकाच्या विचारामध्ये विलीन होतो. आणि काही कालांतराने ती प्रेमिका जेव्हा किंवा प्रियकर त्याला धोका देतो त्यावेळेस मात्र आपलं जीवन यात्रा तो संपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम तुझ्या प्रेमापोटी हा घेऊन आलेला आहोत. हा कार्यक्रम घेऊन येण्याचा हाच उद्देश आहे की तुम्हा मुलामध्ये, तारुण्य, तरुणीमध्ये हा एक नवचैतन्य निर्माण व्हावं, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी पण आम्ही चालू करत आहोत. म्हणून मला म्हणायचं आहे, खुद को, मैं इसकी तरफ देखकर मैं इशारा कर रहा हूं कि खुद को इतना भी मत बचाया कर, खुद को इतना भी मत बचाया कर, बारिश है भीग जाया भी कर, काम ले कुछ हसीन ओठों से, बातों बातों में मुस्कराया भी कर, चांद लाकर कोई नहीं देगा, अपने चेहरे को झगमगाया भी कर, धूप में मायूसी लौट जाती है अनीता, धूप में मायूसी लौट जाती है अनीता, कभी कभी कपड़े सुखाने के लिए छत पर आया भी कर, छत पर आया भी कर. वाह वाह, क्या बात है. मला पण असं म्हणायचंय, निसर्गाला रंग हवा असतो, निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस हा एकटा कसा राहणार, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्याला मैत्रीचा छंद असावा लागतो, कारण त्याला मैत्रीचा छंद असावा लागतो. मैत्रीचा छंद तर असणंच आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम घेऊन आला आहोत. हा मैत्रीचा छंद असणं फार आवश्यक आहे. म्हणून मला म्हणावं असं वाटतं, दिल की बस्ती है ये अजीब की बस्ती है. दोस्तों, दिल की बस्ती है ये अजीब की बस्ती है, जो रोज उड़ती है तो रोज बस्ती भी है. अरे दिल की दौलत खरीदने वालों है, अरे दिल की दौलत खरीदने वालों, ये जितनी सस्ती है उतनी महंगी भी है, जितनी सस्ती है उतनी महंगी भी है. सही बात है. मोती महंगे होते हैं, मोती महंगे होते हैं, जो गवाया नहीं जाते, जो गवाया नहीं जाते, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, जो भुलाया नहीं जाते, जो भुलाया नहीं जाते, जैसे कि तुम और मैं. सही बात है. इसीलिए मैं कहता हूँ
कि प्यार करना है तो मन से करो, दिल से करो, हृदय से करो, तब प्यार हो जाता है। लेकिन प्यार करते करते दूसरों का भी ख्याल करो। इसलिए मुझे एक बात कहनी है, तुम मेरे पास जब आएगी तो जाने का बहाना मत करो। तुम मेरे पास जब आती है तो जाने का बहाना मत करो, और जब जाने का इरादा रखती हो तो आया भी मत करो। सही बात है। मैं भी ये कहना चाहती हूँ, सच्चे प्यार की एक ही पहचान है, सच्चे प्यार की एक ही पहचान है। लड़ते हैं झगड़ते हैं, फिर भी एक दूसरे की जान होती है, फिर भी एक दूसरे की जान होती है, जैसे कि तुम और मैं। सही बात है। इसलिए मैं कहता हूँ कि मेरे हर ख्वाब की तारीफ हो तुम, मेरे हर ख्वाब की तारीफ हो तुम, मेरे हर सांस की तासीफ हो तुम। जिसे सोचूं धड़कन थम जाए, मेरे दिल की वो तस्वीर हो तुम, मेरे दिल की वो तस्वीर हो तुम। वाह वाह, क्या बात है। दिल से दिल की दूरी नहीं होती, दिल से दिल की दूरी नहीं होती। काश कोई मजबूरी नहीं होती, काश कोई मजबूरी नहीं होती। मिलने की तमन्ना बहुत है, मिलने की तमन्ना बहुत है, लेकिन कहते हैं ना हर तमन्ना पूरी नहीं होती, लेकिन कहते हैं ना हर तमन्ना पूरी नहीं होती। इसी को तो प्यार कहते हैं। प्यार करने में बहुत तपस्या करनी पड़ती है, बहुत मेहनत करनी पड़ती है, तब वो प्यार हो जाता है। इसीलिए मुझे कहता है कि मैं कहता हूँ, दोस्ती में क्या होता है, दोस्ती में कैसा हो जाता है मैं बता रहा हूँ। शीशा टूटे गुल मच जाए, शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज न आ जाए, दिल टूटे तो आवाज न आ जाए। सांप डसे तो दोस्त बचाए, सांप डसे तो दोस्त बचाए, लेकिन दोस्त बचे, लेकिन दोस्त डसे तो कौन बचाए। सही बात है। मैं भी ये कहना चाहती हूँ, दिल उदास हो तो बात कर लेना, दिल उदास हो तो बात कर लेना, दिल चाहे तो मुलाकात कर लेना, दिल चाहे तो मुलाकात कर लेना। हम रहते हैं आपके पास, हम रहते हैं आपके पास। सही बात है। इसीलिए मैं दोस्तों में कहता हूँ कि प्यार तुमने भी किया है, प्यार तुमने भी किया है, और प्यार मैंने भी किया है। पागलपन तुझ में भी है, पागलपन मुझ में भी है, लेकिन कुछ लोग प्यार पागल होकर कहते हैं, कुछ लोग प्यार पागल होकर करते हैं, लेकिन कुछ लोग प्यार पागलों जैसा करते हैं। इसलिए मैं कहता हूँ कि प्यार करो, माँ बाप से करो, भाई बहन से करो, देश से करो, सभी से करो, लेकिन दूसरों को आँच आ जाए ऐसा ना करो। सही बात है। प्यार तो हम एक दूसरे से बहुत करते हैं, प्यार तो हम एक दूसरे से बहुत करते हैं, बस पता नहीं प्यार करते करते कब झगड़ पड़ते हैं। झगड़ा तो प्यार की एक कहानी है। झगड़ा जब तक नहीं होता है तब तक प्यार बढ़ता ही नहीं है। पति पत्नी के अंदर, भाई बहन के अंदर, हर व्यक्ति के अंदर जितना झगड़ा हो जाए उतना प्यार बढ़ता है। इसलिए दोस्तों, ये नोकझोंक तो हमारी चलती रहेगी, ये नोकझोंक हमारी हर वक्त चलती है। इसलिए मैं कहता हूं की तुझा प्रेमापोटी हे जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला मिस करू नका। तुम्ही महाराष्ट्रातील बरेच लोक प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून या कार्यक्रमाला बघतायत, भरभराटून तुम्ही प्रतिसाद भी देतायत। असंच या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे कविवर्य आज आपल्याकडे प्राध्यापक तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे सौभाग्यवती राजश्री मानकर या इथे आलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर कुमारी मृणाबाई काळे या ही कवयित्री आलेली आहेत। मृणाबाई काळे ही एक बालकवी आहे, परंतु म्हणजे या कवीने असे काही गोल्डन सिबलिंग केलेली आहे। ही कवयित्री अशी आहे की या कवीने अनेक संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवून या महाराष्ट्रातल्या जनतेवर ठसा उमटवलेला आहे। त्याच पद्धतीनं सौभाग्यवती राजश्री मानकर यांनी देखील अफाट कविता लिहून या महाराष्ट्राच्या लोकांवरती त्यांनी त्यांची छबी निर्माण केलेली आहे। या कार्यक्रमाला, पुढील कार्यक्रमाला सूत्रसंचालन सौभाग्यवती अनिताताई बिराजदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हो, तुझ्या प्रेमापोटी आलेल्या सर्व कवित्रींचे मी पहिले प्रथम स्वागत करते। प्राची बिराजदार हिला मी सूत्रसंचालन करण्यासाठी स्टेजवरती बोलवते।
नमस्कार, मी प्राची बिराजदार. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात सन्माननीय कवयित्री राजश्री मानकर यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. सुचल. तसेच कवयित्री कुमारी काळे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच दीपाली काळे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील. तसेच पुढील कार्यक्रम अनिता बिराजदार यांच्या हाती देते. नमस्कार. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर या कार्यक्रमामध्ये जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यातून कवी आणि कवयित्री येत आहेत, तसं आजच्या या कार्यक्रमामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी कवी आणि कवयित्री आलेले आहेत. यांचा परिचय करून देत असताना मला असं वाटतं की दिसायला गुलाबाची कळी आहे, पण जवळजवळ ती बंदुकीची गोळीच आहे. ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लेक. तिला जर छेडाल तर भले भल्यांच्या बसवणार आहे ती मेक. पण प्रेम ते प्रेमच असतं, चारी दिशांना सेमच असतं. पण प्रेमाच्या मंदिरात गेली तर तिच्यासारखे प्रेम कोणीच करत नसतं. म्हणून मी म्हणते मैत्री म्हणजे एक हक्काचं ठिकाण असतं. मैत्री गैरसमज नसतो आणि झालाच तर तो पटकन दूर करणारा असतो. असं जीवापाड प्रेम करणारी मैत्रीण हसवणारी असावी, रडवणारी असावी. मैत्रिणीत गर्व नसतो म्हणणारी असावी. निस्वार्थ कवितेने प्रेम करणारी अशी कवयित्री कुमारी मरणमय काळे ही आपल्यासमोर आहे. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी लेक सौभाग्यवती राजश्री मानकर याही आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या दोघींचाही मनातून आणि शाब्दिक बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी सूत्रसंचलन करावं. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या दोन्ही कवींचं आमच्याकडून स्वागत. सौभाग्यवती राजश्री मानकरताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी राजश्री मानकर. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी या कार्यक्रमाचे आयोजक गायकवाड सर आणि बिराजदार मॅडम यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. पहिली कविता मी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे गेले द्यायचे राहुनी. जेव्हा एखादे नवपरिणीत जोडपं असतं तेव्हा ते आपल्या एकमेकांच्या साथीमध्ये अनेक स्वप्न बघतात की आपण काय करायचं आहे. पण काळाच्या ओघात जर दोघांपैकी एकाची साथ मध्येच सुटली तर काय होतं ती खंत मी या कवितेत व्यक्त केलेली आहे. बघा, हातात हात घालूनी स्वप्ने भविष्याची रंगलेली. हातात हात घालूनी स्वप्ने भविष्याची रंगलेली. ज्याचं त्याचं देणं गेले द्यायचे राहुनी. ज्याचं त्याचं देणं गेले द्यायचे राहुनी. अथांग त्या आकाशाने मायेची पाखर पांघरलेली. अथांग त्या आकाशाने मायेची पाखर पांघरलेली. माळेत गुंफल्या स्वप्नांनी महिरपी किनार सजलेली. माळेत गुंफल्या स्वप्नाने
महिरपी किनार सजलेली आकाशाचं देणं मात्र गेले द्यायचे राहुनी. आकाशाचे देणे मात्र गेले द्यायचे राहुनी. मॅडम, हे प्रेम तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलं, पण मला एक शायरची एक कविता मला आठवते. तो म्हणतो, तुझे प्यार करते करते, तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए, तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए, मुझे मौत भी जो आए तेरी बाजुओं में आए. इस तरह का प्यार मैडम ने बताया है कि सही महीने में प्यार करते रहो. क्या बात आहे सर. पाना फुलांच्या सोबतीने ओंजळ आनंदाने भरलेली, पाना फुलांच्या सोबतीने ओंजळ आनंदाने भरलेली, हिरव्या निसर्गात रमण्याने सदाच भूल पडलेली, हिरव्या निसर्गात रमण्याने सदाच भूल पडलेली, ओंजळीतल्या सुखाचे देणे गेले द्यायचे राहुनी. ओंजळीतल्या सुखाचे देणे गेले द्यायचे राहुनी. तुझ्या माझ्या संसाराचे घरकुल मायेने सजलेले, तुझ्या माझ्या संसाराचे घरकुल मायेने सजलेले, आप्त स्वकीयांच्या प्रेमाचे कोंदण लेवनी बहरलेले, आप्त स्वकीयांच्या प्रेमाचे कोंदण लेवनी बहरलेले, अपार स्नेहाचे देणे गेले द्यायचे राहुनी, अपार स्नेहाचे देणे गेले द्यायचे राहुनी. एकमेका सोबतीने करायचे मनसुबे किती ठरलेले, वा वा, मनसुबे किती ठरलेले, एकमेका सोबतीने करायचे मनसुबे किती ठरलेले, रंगल्या साऱ्या स्वप्नांचे रंग फिके पडलेले, रंगल्या साऱ्या स्वप्नांचे रंग फिके पडलेले, तुझ्या अवचित जाण्याने विश्व माझे उदासलेले, तुझ्या अवचित जाण्याने विश्व माझे उदासलेले, ज्याचे त्याचे देणे गेले द्यायचे राहुनी, ज्याचे त्याचे देणे गेले द्यायचे राहुनी. खरंच प्रेम हे प्रेमच असतं, तुमचं आमचं सेमच असतं. म्हणून मला पण एक त्यावरती कमेंट करायची. मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते हे तुला सांगता येत नाही, मी तुझ्यावर प्रेम करते हे तुला सांगता येत नाही. प्रेम हे असंच असतं रे, प्रेम हे असंच असतं रे, ते शब्दात कधी सांगायला येतच नाही, ते शब्दात कधी सांगायला येतच नाही. मी सुद्धा कमेंट करू इच्छिते. अनमोल आहे जीवन जगाते स्वच्छंदपणे, अनमोल आहे जीवन जगाते स्वच्छंदपणे, दोघांच्या साथीने जीवन जगू आपले आपल्यापणाने, दोघांच्या साथीने जीवन जगू आपलेपणाने. नको हेवा दावाही कसलाच माणसाप्रमाणे माणुसकी जपू, नको हेवा दावाही कसलाच माणसाप्रमाणे माणुसकी जपू. मनाला नको असे वाटू देऊ निसटले सारे आपल्या हातून, मनाला नको असे वाटून देऊ निसटले काही आपल्या हातून. वा बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान, किती छान बोलली तिने. त्यावरती मला पण तिला एक बोलायचंय. प्रेमाला वयाची आठ नसते, प्रेमाला वयाची आठ नसते, दोन जीवांना एकमेकांची ओढ असते, दोन जीवांना एकमेकांची ओढ असते. ते नाते खूप गोड असते, ती नाते खूप गोड असते, ज्याला जगाची पर्वा नसते, ज्याला जगाची पर्वा नसते. तसंच पुढील कुमारी कवित्री काळे हिला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे माय. माया जाऊनी आश्रिती खुरपणित करती, झाड पान फुल वेली कशी जोमात डोलती, ओव्या गाऊनी शेतात माय माझी गराबती, उन्हात तान्हात पिकाची माय राखण
दास ठेचा भाकरी खाऊन माय काढतिया दिस तुझा मायेचा पदर मीच धरून चालले तुझी अंगाई ऐकून तुझ्या कुशीत निजले. बरोबर आहे ना. म्हणून मला म्हणायचं वाटतं की प्रेमाचा पहिला सागर जीवनाचा आधार म्हणजे आई असते. माझी पहिली गुरु म्हणजे जीवनदायी असते. म्हणूनच त्या आईला या कवयित्रीने पहिल्याच कवितेमध्ये आईला नमन केलेलं आहे. अभिनंदन करतो. येता आठवण तुझी येई भरून गौर कशी येऊ भेटायला गेली निघून तू दूर कशी येऊ भेटायला गेली निघून तू दूर कशी येऊ भेटायला गेली निघून तू दूर. धन्यवाद. गेली तू निघून दूर. बघा शेतीमध्ये कष्ट करणारे पण असे खूप असतात. त्याच्यावरती मला एक शेर आठवला आहे. जीवन एक संगीत है, जीवन एक संगीत है, उसे गुनगुनाते रहिए, उसे गुनगुनाते रहिए. हालात चाहे जैसे भी हो, हालात चाहे जैसे भी हो, उसे हमेशा मुस्कुराते रहिए, उस पे हमेशा मुस्कुराते रहिए. शेतीमध्ये कष्ट करून सुखदुःखात एकमेकांची साथ देतात अशा शेतकऱ्यांना आणि मला वाटतं अशा मातेला वंदन करून कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. एक मिनिट, मला एक कमेंट करायची आहे या कवितेवर. आत्ताच मृण्मयीने जी कविता सादर केली आईच्या प्रेमाची, आईच्या प्रेमाला खरं तर जगात कसलीच तोड नाही. पण जरी ती निघून गेली तरी तिचे संस्कार आपल्यासोबत असतात आणि ते कायम आपली सोबत करतात, जे कधीच विसरता येणं शक्य नसतं. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणातच सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, दुर्बलांना बळ देण्यासाठी आणि नवोदित लेखक, कवी, विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतूने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम स्वागत. तसेच सौभाग्यवती राजश्री मानकर या मी विनंती करते आपली कविता सादर करावी. नमस्कार. श्रीकृष्णाचं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं आणि आपल्याला हेही माहिती असतं की आपल्यावर कुठलंही संकट आलं तरी आपण जर कृष्णाला हाक दिली तर तो आपल्या मदतीला नक्कीच धावून येतो. इतका तो सगळ्यांना जवळचा वाटतो. याच विषयावर माझी दुसरी कविता आहे. त्याचं शीर्षक आहे एकच प्रश्न होता माझा. माधवा, तू म्हणाला होतास सारे काही जाईल आता बाहेर, तेव्हा कलियुगात मी पुन्हा अवतार घेईन. सारे काही जाईल आता बाहेर, तेव्हा कलियुगात मी पुन्हा अवतार घेईन. एकच प्रश्न होता माझा, मग वाट कसली बघतोयस? वा वा, अगदी बरोबर आहे. वाट कसली बघतोय. मला म्हणायचं आहे, वाट पाहता पाहता बराच काळ झाला. वाट पाहता पाहता बराच काळ झाला. एक दिवस ही एक सालाचा झाला. पण पुन्हा टाकल्या, पण पुसून टाकल्या त्या माझ्या साऱ्या खुणा. तुझ्याच आठवणीत जगतोय पुन्हा पुन्हा, तुझ्याच आठवणीत जगतोय पुन्हा पुन्हा. द्रौपदीची विटंबना होत असताना, द्रौपदीची विटंबना होत असताना श्रद्धेने तिने तुझा धावा केला. श्रद्धेने तिने तुझा धावा केला. तूही वेळेवर तिचं रक्षण केलंस. आज कित्येक अबला अब्रू रक्षणासाठी झगडतायत, हतबल होऊन आवाज देतायत. मग वाट कसली बघतोयस? अर्जुनाला कर्तव्याची जाण होण्या रणभूमीवरी तू गीता सांगितलीस. अर्जुनाला
कर्तव्याची जाण होण्या रणभूमीवरी तू गीता सांगितलीस, धर्माचं रक्षण करण्या बजावलेस. कलियुगातही लोक गीता वाचतायत, कलियुगातही लोक गीता वाचतायत, पण अर्थ समजून वागणं होत आहे का? धर्म कर्तव्य जाणायला जरा उशीरच होतोय ना, मग तू वाट कसली बघतोयस? वेळ पडताच सारे त्यागलेस तू, वेळ पडताच सारे त्यागलेस तू, कशातही गुंतून नाही पडलास. मोहमायेत कशातही गुंतून नाही राहिलास. जगत कल्याणा कायम धावलास, जगत कल्याणा कायम धावलास. भक्तांची हाक तू सत्वर ऐकतोस ना रे, मग आता वाट कसली बघतोयस? भक्तांची हाक तू सत्वर ऐकतोस ना रे, मग आता वाट कसली बघतोयस? धन्यवाद. असं मला ह्याच्यावरती थोडंसं एक अभंग म्हणायचे. धावून ये विठ्ठला सत्वरी, धावून ये विठ्ठला सत्वरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. बघा, पांडुरंग सर्वांच्या हाकेला धावतो, तसाच कृष्ण पांडुरंग सगळे एकच देव आहेत. मी तसंच पुढील कविवर्य माननीय कवित्री काळे हिला विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे स्वप्नातलं लग्न. एक परी सुंदर आली आज माझ्या स्वप्नात, अहो एक परी सुंदर आली आज माझ्या स्वप्नात. तुम्ही मला फार आवडता बोलली हळूच आवाजात, वा वा. तुम्ही मला फार आवडता बोललीच हळूच आवाजात. तशी आवडली होती ती मला आणि तिला आवडलो होतो मी, तशी आवडली होती ती मला आणि तिला आवडलो होतो मी. वाटलं बायकोपेक्षा सुखात ठेवेल ती आणि तिथंच खरा फसलो मी. वा वा. वाटलं बायको. मला एक कमेंट करायचे. बिना देखे तेरी तस्वीर बना सकती हूँ, बिना देखे तेरी तस्वीर बना सकती हूँ, बिना मिले तेरा हाल बता सकती हूँ, बिना मिले तेरा हाल बता सकती हूँ. अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है, अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंखों के आंसू अपने आंखों से निकल सकती हूँ, तेरे आंखों के आंसू अपनी आंखों से निकल सकती हूँ. झालं आमचं स्वप्नातच लग्न, सुरुवातीचे दिवस गेले छान. झालं आमचं स्वप्नातच लग्न, सुरुवातीचे दिवस गेले छान. तिची हौस पुरवता पुरवता उडली माझी दानादान. वा वा. अहो तिची हौस पुरवता पुरवता उडली माझी दानादान. गेलो एके दिवशी खरेदीला घेऊन दिला मॉलला, अहो गेलो एके दिवशी खरेदीला घेऊन दिला मॉलला. खरेदी करून तिने जणू अख्खा मॉलच विकत घेतला, खरेदी करून तिने जणू अख्खा मॉलच विकत घेतला. स्वप्नात का होईना समजली मला माझ्या बायकोची किंमत, अहो स्वप्नात का होईना समजली मला माझ्या बायकोची किंमत. डोळे उघडून म्हणालो तूच माझी 7 जन्माची सोबत, डोळे उघडून म्हणालो तूच माझी 7 जन्माची सोबत, तूच माझ्या 7 जन्माची सोबत. वा वा, खूप छान. आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, सगळं काही साठवून ठेवतील, सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे नाहीत माझे, असे डोळे नाहीत माझे. पण तुझं प्रेम साठवून ठेवेल एवढं हृदय मात्र नक्कीच आहे माझ्याकडं, तुझ्या आठवणी साठवून ठेवतील इतकं मात्र हृदय आहे माझ्याकडं. या बालकवीने खूप गडबडीमध्ये आणि खूप प्रेमदायी आणि खूप छान पद्धतीनं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. म्हणून एक मला एका शायराचं गीत ऐकतोय मी. मला असं वाटतं तिची जी नाराजी आहे तिच्या प्रेमावरती, तिच्या साथीदारावरती, म्हणून मला म्हणायचं आहे. दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग, दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला, तुझ्या या खोडीला व्यर्थ बडबडीला, आवर ग आता सखे नाईलॉन साडीला, दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग, दट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला. प्रेम हे एवढं आतुरतेने तिने
मी मांडलेलं आहे. खरंच प्रेम हे प्रेम असंच असतं, एकमेकावर जेवढं करावं तेवढं कमीच असतं. म्हणून यांचं बघून मला पण एक कविता आठवली आहे. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे काय असतं हे तुला भेटल्यावर कळालं, हे तुला भेटल्यावर कळालं. ते खूप सुंदर असतं, ते खूप सुंदर असतं. तुझ्या हातात हात घेऊन जगायचं असतं, तुझ्या हातात हात घेऊन जगायचं असतं. ओढ तुझ्या भेटीची तुला, ओढ तुझ्या भेटीची तुला पाहून. म्हणून म्हणतात ना प्रेम हे असंच असतं, म्हणून म्हणतात ना प्रेम हे असंच असतं. तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं, तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं. म्हणून तुझं माझं नातं हे असंच राहावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं. म्हणूनच मला आणखी एक कविता म्हणावीशी वाटते. मेरे नैना सावन भादो, मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. बात पुरानी है, एक कहानी है. अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं तुम्हें याद नहीं है. वो सावन के झूले, ओ सावन के झूले, ओ मेरे नैना सावन भाद, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. वा वा, खूप छान. तसंच सौभाग्य राजश्री मानकरताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जीवनामध्ये मोबाईल हा इतका अविभाज्य झाला आहे की त्याच्याशिवाय पानच हलत नाही कोणाचं. तर या मोबाईलवर माझी पुढची कविता आहे. शीर्षक मोबाईल. अचानकच तू या विश्वात आलास आणि अवघ्यांच्या हातातलं बाहुलच बनून गेलास. वा वा. अचानकच तू या विश्वात आलास आणि अवघ्यांच्या हातातलं बाहुलच बनून गेलास. वा वा. तुझ्याशिवाय कोणाचं पानही हलेना. उठल्यापासून झोपेपर्यंत तुझी साथ काही सुटेना. तू येण्याआधी हे जग सुरळीत चालू होतंच, तू येण्याआधी हे जग सुरळीत चालू होतंच. पण तू आलास आणि सारं काही तुझ्या सोबतीनंच होऊ लागलं. अगदी बरोबर आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत तुझी काय साथ सुटेना. अगदी बरोबर आहे. मला म्हणायचं आहे तुझ्या फोन आणि मेसेजची रोज वाट पाहतो ग, तुझ्या फोन आणि मेसेजची रोज वाट पाहतो ग. कधीतरी माझ्या स्वप्नात येऊन तुला नवीन मोबाईल देऊन तुझ्याशी तासनतास बोलत बसतो ग. कधीतरी स्वप्नातून बाहेर येऊन सत्य माझ्याशी बोलशील का, आणि एक दिवस मला फोन किंवा मेसेज करशील का, एक दिवस मला फोन किंवा मेसेज करशील का. तुझ्या विना जगणंच अवघड होऊन बसलंय. बँकिंग असो की शॉपिंग, अभ्यास असो की मनोरंजन, नवीन काही शोधणं असो की माहिती मिळवणं असो, कुठेही कधीही तू सेवेशी तत्पर राहू लागलास. कुठेही कधीही तू सेवेशी तत्पर राहू लागलास. जणू बाटलीतला जिनीच विचारू लागला, बोल मेरे आका अब क्या हुक्म है. तुझ्या सोबतीने उठसूट कुणीही फोटो काढू लागला. वा वा. तुझ्या सोबतीने उठसूट कुणीही
फोटो काढू लागला सेल्फीच्या वेडापायी तर कोणी जीवही गमावला. वा वा. सेल्फीच्या वेडापायी तर कोणी जीवही गमावला. गाडी चालवतानाही कानाशी धरून अपघातांना निमंत्रण देऊ लागला. गाडी चालवतानाही कानाशी धरून अपघातांना निमंत्रण देऊ लागला. वा. घरातील मोठ्यांशी संवाद मात्र हरवत चालला. घरातील मोठ्यांशी संवाद मात्र हरवत चालला. तुला दिवसभरात शेकडो वेळा स्पर्श करणारा माणूस आपुलकीच्या स्पर्शाला मात्र पारखा होत चाललाय. बरोबर. तुला दिवसभरात शेकडो वेळा स्पर्श करणारा माणूस आपुलकीच्या स्पर्शाला मात्र पारखा होत चाललाय. पूर्वी दूरच्या माणसांशी पत्रभेटीनंही जिव्हाळा असायचा. पूर्वी दूरच्या माणसांशी पत्रभेटीनंही जिव्हाळा असायचा. पण तुझ्यामुळे चुटकीसरशी कुठेही संपर्क होऊ लागला. तुझ्यामुळे चुटकीसरशी कुठेही संपर्क होऊ लागला. इतकंच काय, दूरच्या लोकांना पाहणंही शक्य झालं आहे. दूरच्या लोकांना पाहणंही शक्य झालं आहे. आणि मग प्रत्यक्ष भेटीचे क्षण मात्र दुरावत चालले. हो. प्रत्यक्ष भेटीचे क्षण मात्र दुरावत चालले. तू इतका सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होऊन गेलास की जणू एक आवश्यक गरज होऊन बसलास. जणू एक आवश्यक गरज होऊन बसलास. तुझ्यासोबत येणाऱ्या प्रलोभनांना तरुणाई बळी पडू लागली. तुझ्यासोबत येणाऱ्या प्रलोभनांना तरुणाई बळी पडू लागली. इतकी की नियंत्रण ठेवणंही अवघड होऊन बसलंय. लहान मुलांनाही तुझं आकर्षण वाटू लागलंय. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच चौथं स्थान घेऊन बसलायस. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच चौथं स्थान घेऊन बसलायस. पण का कोणास ठाऊक काहीतरी हातून निसटून चाललंय. का कोणास ठाऊक काहीतरी हातून निसटून चाललंय असंही वाटू लागलंय. तू आलास, तू जिंकलास, तू जिंकलास पण सोबत येताना हा पणही घेऊन आलास. सोबत येताना हा पणही घेऊन आलास. धन्यवाद. बरोबर आहे. बघा मित्रांनो, आपण मोबाईलच्या जास्त आहारी नका जाऊ हे विनंती आहे. कारण मोबाईलने खूप काही अपघात होतात. सेल्फी काढायला जाऊन अनेक जणांचे मृत्यू होतात. तसंच जीवन हे खूप सुंदर आहे, ते हसत खेळत जगलं पाहिजे. म्हणूनच हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं. आपलं नाव कुणीतरी काढावं. प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं. प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं. पण प्रेम मनापासून करावं. तसंच पुढील कवित्री कुमारी काळे हिला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. मी काकूंच्या ह्याच्यावर कमेंट करू इच्छिते. माणसा का झालंस ते एवढा बिझी. माणसा का झालंस ते एवढा बिझी. मोबाईलच्या नादामध्ये गेला तू सर्व विसरणी. मोबाईलच्या नादामध्ये गेला तू सर्व विसरणी. खेळून नाही बोलून नाही सर्वजण तुझ्यातच दंग. खेळ नाही, बोलणं नाही, सर्व तुझ्यातच दंग. ॲप रीलच्या नादात झाले त्यातच मग्न. ॲप आणि रीलच्या नादात झाले सगळे त्यातच मग्न. अगदी बरोबर. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे काय असतं. मीराने कृष्णावर केलेलं, आईने मुलावर, भक्ताने देवावर निस्वार्थपणे केलेलं प्रेम असतं. प्रेमात कधी तुझं माझं करायचं नसतं. निस्वार्थपणे एकमेकांवर प्रेम करायचं असतं.
निस्वार्थपणे एकमेकांवर प्रेम करायचं असतं. 4 दिवस प्रेम करून सोडून द्यायचं नसतं. 4 दिवस प्रेम करून सोडून द्यायचं नसतं. आयुष्यभर एकमेकांच्या साथीने निभवायचं असतं. आयुष्यभर एकमेकाच्या साथीने प्रेम हे निभवायचं असतं. म्हणून मला एक तुला म्हणावंसं वाटतं, कधी कधी तुला वाटतं आपण कुणासाठी नाही, कधी कधी तुला वाटतं की आपण कुणासाठी नाही, पण लक्षात ठेव तू ज्या लोकांसाठी टिकून आहेस ना त्याचं संपूर्ण जग तूच आहेस. म्हणून मला म्हणायचंय, ज्यांना काळजाचे घाव आणि डोक्यातील भाव कळतात ना त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीचे नाते केवळ माझी माझी म्हणून ओझी व्यर्थ वाहत असतात, ओझी व्यर्थ वाहत असतात. वर्षातून एकदा गुलाब द्यायचा नसतो. वर्षातून एकदा गुलाब द्यायचा नसतो. वर्षभर गुलाबाप्रमाणे जपायचं असतं. वर्षभर गुलाबाप्रमाणे जपायचं असतं. धन्यवाद. अगदी छान. प्रेम म्हणजे काय असतं हे मृण्मयीने अगदी छान समजावून सांगितलं आहे. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रेम हे फक्त माणसांवर नसतं. प्रेम हे प्रत्येक गोष्टीवर असतं. आपल्या घरावर आपलं प्रेम असतं, आपल्या बागेतल्या फुलांवर आपलं प्रेम असतं, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर आपलं प्रेम असतं. आणि हे ज्याला कळतं त्याला प्रेम म्हणजे काय हे नक्कीच कळतं. अगदी बरोबर. म्हणूनच मला म्हणायचं आहे, प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा यहाँ तू मुमताज है मेरे ख्वाबों की, मैं तेरा शाहजहां है. सफर में बस काफी भी तो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे स्वागत. तसंच सौभाग्यवती राजश्री मानकरताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. पूर्वीच्या काळी स्त्रीचं विश्व हे फक्त तिचं घर, तिचा पती, तिची मुलं एवढ्यापुरतंच सीमित असायचं. तिला ना शिक्षण मिळालं होतं ना तिच्या अस्तित्वाची जाणीव होती. तर याच थीमवर माझी पुढची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व. तिच्या अस्तित्वाचा लढा फार पूर्वीपासून चालू होता. तिच्या अस्तित्वाचा लढा फार पूर्वीपासून चालूच होता. पण तिला त्याची जाणीव कधी होती? तिच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवलं जायचं. तिच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवलं जायचं. पण स्वयंवराच्या अटी तिच्या नव्हत्याच कधी. अगदी बरोबर आहे. मला पण तेच म्हणायचे की तिच्या अस्तित्वाचा लढा फार पूर्वीपासून चालूच होता. अगदी बरोबर आहे. म्हणून मला म्हणायचंय की आज तुझं नाव कोणी घेत नसेल, आज तुझं नाव कोणी घेत नसेल, आज तुझी किंमत कोणी ओळखत नसेल, पण तू मेहनत कर, थांबू नकोस. पण तू मेहनत कर, थांबू नकोस. एक दिवस लोक तुला विचारतील की ही कशी काय पुढे पोहोचली. डेफिनेटली तुला आज नाही तर उद्या ते लोक विचारतील ही कशी काय पुढे पोहोचली. म्हणून मला म्हणायचे की याच्याही पलीकडे जाऊन मला म्हणायचंय की आयुष्यात एकटे पड, आयुष्यात एकटे पड, एकटे लढ आणि एकटे रड. उपाशी राहावं लागलं तरी चालेल, पण कुणाकडून अपेक्षा ठेवू नको. कारण अपेक्षा मोडल्या की माणूस आतून तुटतो. स्वतःवर विश्वास ही खरी ताकद आहे. स्वतःवर जो विश्वास आहे हीच खरी ताकद आहे.
तिचं अस्तित्वच पतीसोबत असायचं. तो चूक की बरोबर हे तिनं कधीच नाही ठरवलं. तिचं अस्तित्व पतीसोबतच असायचं. तो चूक की बरोबर हे तिनं कधीच नाही ठरवलं. ती सामान्य असो की राजघराण्यातील, ती सामान्य असो की राजघराण्यातील, तिच्या वाट्याला मात्र सतत परीक्षा अवहेलना. तिच्या वाट्याला मात्र सतत परीक्षा अवहेलना. म्हणूनच म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जगाला उद्धारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, अशीच ती सर्वात भारी नारी. अस्तित्वाचा विचार तर तिला कधी शिवलाच नाही. अस्तित्वाचा विचार तर तिला कधी शिवलाच नाही. पुराण काळापासून हेच ना घडत आलंय. पुराण काळापासून हेच ना घडत आलंय. वंशाचा दिवा देणारी ती, वंशाचा दिवा देणारी ती, पण वंश वाढवायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार तिला कधीच नव्हता. वंश वाढवायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार तिला कधीच नव्हता. रूढी परंपरा जपत सगळ्यांसाठी झिजणं हीच तिची ओळख. रूढी परंपरा जपत सगळ्यांसाठी झिजणं हीच तिची ओळख. या पलीकडेही काही स्वतंत्र अस्तित्व असतं याची तिला जाणीवही नव्हती. या पलीकडेही काही स्वतंत्र अस्तित्व असतं याची तिला जाणीवही नव्हती. मग सावित्रीबाईंनी तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली. सावित्रीबाईंनी तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली. तेव्हा कुठे पहिल्यांदा तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. तेव्हा कुठे पहिल्यांदा तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आणि मग खऱ्या अर्थाने तिच्या अस्तित्वाच्या लढाईला धार आली. खऱ्या अर्थाने तिच्या अस्तित्वाच्या लढाईला धार आली. धन्यवाद. असं म्हणतात की स्त्रीच्या जीवनात प्रत्येक काही पुरुषांचाच वाटा असतो. गळा जरी तिचा असला तरी मंगळसूत्र पुरुषांच्या नावाचं असतं. कपाळ जरी तिचं असलं तरी सिंदूर नवऱ्यांच्या नावाचं असतं. पाय जरी तिचे असले तर पैजण नवऱ्याच्या नावाचं असतं. हात जरी तिचा असला तरी बांगड्या नवऱ्याच्या नावाचं असतं. मग स्त्रीचं काय असतं हे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. तसेच पुढील कवित्री काळे हिला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. मी काकूंच्या याच्यावरती कमेंट करते की पूर्वीच्या काळी काय व्हायचं की मुलगी झाली म्हटल्यानंतर म्हणजे काय तिला तथ्यच नव्हतं की ती जन्माला आली, म्हणजे सगळे तिचा तिरस्कार करायचे. पण आत्ताच्या प्रेझेंट काळामध्ये जर का आपण बघितलं तर मुलगी ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. तर मग लेख ही कविता मी सादर करते. तू जन्माला आली घर आनंदाने गजबजलं, तू जन्माला आली घर आनंदाने गजबजलं. कोणी म्हटलं लक्ष्मी, कोणी म्हटलं परक्याचं झालं. कोणी म्हटलं लक्ष्मी तर कोणी म्हटलं परक्याचं झालं. कोणी काही म्हटले तरी तुझ्या पावलांनी सुखदारी आले. कोणी काही म्हटले तरी तुझ्या पावलांनी सुखदारी आले. तुझ्या हसण्या बागडण्याने घर सारे बहरत गेले. तुझ्या हसण्या बागडण्याने घर सारे बहरत गेले. दिवसातून एकदा तरी तुला जवळ घ्यावंसं वाटतं. दिवसातून एकदा तरी तुला जवळ घ्यावंसं वाटतं. तुझ्यासोबत काही क्षण आनंदाने घालवावंसं वाटतं. तुझ्यासोबत काही क्षण आनंदाने घालवावंसं वाटतं. श्वास होता माझा हसू मात्र तुझे होते. श्वास होता माझा हसू मात्र तुझे होते. रोजचे दिवसही सणासारखे भासत होते. रोजचे दिवसही सणासारखे भासत होते. तू नजरेआड जाता होतो जीव कासावीस. तू नजरेआड जाता होतो जीव कासावीस. अशी तू ग माझी लाडाची गलेक, अशी माझी तू ग लाडाची गलेक. अशीच सदा माझ्या पाठीशी, अशीच सदा माझ्या पाठीशी जीव प्राण माझा. तू सदा सुखी राहा लेक माझी लाडकी, लेक माझी लाडकी. वाव, करेक्ट, बरोबर. मी माझी कविता सादर करते. माझ्या स्वयंलिखित कवितेचे शीर्षक आहे रूप तुझं ग सावळं. रूप तुझं ग सावळं दिसतं किती ग छान. अगं रूप तुझं ग सावळं दिसतं किती ग छान.
तुझ्याकडे पाहून या हरपलं माझं भान. बघा रूप तुझं ग सावळं दिसते किती छान तुझ्याकडे पाहुणी हरपलं भान. वा वा. म्हणून मला एक म्हणा वाटतं, गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, घुमेन गोकुळात पावा की उडतो डोळा, डोळा बाई डावा की उडतो डोळा, डोळा बाई डावा. हे रूप जे पाहतोय आपण त्याच्यावरती मला आणखी एक शायर काय म्हणतो आहे, रोज यायची भेटाय मला मंदिराजवळी, रोज यायची मला भेटाय मंदिराजवळी, वाटे जणू तू ग मला विठ्ठलाची सावली, परमेश्वरा रे तुझी दुनियाच दिवाणी, जिथे तिथे जिथे चाले तिथे खुली बेमानी, दडले कुठे ते कलम कुराण, आणवाचे ना कोणी पोथी पुराण, हातात तमाशा पूजेच्या ठिकाणी, होतात तमाशा पूजेच्या ठिकाणी, मग परमेश्वरा रे तुझी ही दुनियाच दिवाणी, धरतीवरी तू ये देवराया, धरतीवरी तू ये देवराया, मिळतील बघाया बुवा तिथेच बाया, कीर्तनात गाती सिनेमाची गाणी, परमेश्वरा रे दुनिया अशी तुझी दिवाणी, तुझी अशी दिवाणी. रोज यायची भेटायला मला मंदिराजवळी, अहो रोज यायची भेटायला मला मंदिराजवळी, वाटे तू ग जणू मला विठ्ठलाची ग सावली, वाटे तू ग मला जणू विठ्ठलाची सावली, गप्पा गोष्टी करण्यात वेळ निघून जाईल, गप्पा गोष्टी करण्यात वेळ निघून जाईल, आईचा फोन तुला नेमकाच येईल, आईचा फोन तुला नेमकाच येईल, गेले दिवस सरून अडलो बंधनात, गेले दिवस सरून अडकलो बंधनात, साता जन्मासाठी झालो एक आपण ग आज, साता जन्मासाठी झालो एक आपण ग आज, एक आपण ग आज. धन्यवाद. वा वा, खूप छान. मुलगी जन्माला आली की काहींना असं वाटतं की खूप ओझं आहे आपल्यावरती, त्याच्यावरतीचे कमेंट करते, जन्म झाला मुलीचा, जन्म झाला मुलीचा, आईने सांगितले, आईने सांगितले, परक्याचे धन झाली मला, परक्याची धन झाली मला, वडिलांने सांगितले, जिम्मेदारी आली माझ्यावर, जिम्मेदारी आली माझ्यावर, भावाने सांगितलं, एक दिवस घर सोडून जाईल तरी तर, एक दिवस घर सोडून जाईल ती तर. बघा, म्हणजे आईला वाटतं मुलगी परक्याचं धन, वडिलांना वाटतं परक्याचं धन, आणि भावाला वाटतं जाईल एक दिवस ते तर घर सोडून. पण सगळ्यांची माया मोह ममता एक ना एक दिवस सगळं सोडून पुरीला परक्याच्या घरी जाऊन तिथला संसार थाटावा लागतो. म्हणूनच आपण म्हणतो तुझ्या प्रेमापोटी सेवा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरजदार. नमस्कार. आपण तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये मरणमयी काळे आणि सौभाग्यवती राजश्री मानकर या कवीची कविता आपण ऐकत आहात. असंच तुम्ही भरभराटून प्रेम करत राहा. आणि या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील कवी आणि कवयित्रींना की या कार्यक्रमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहयोग करा, प्रवेश घ्या. आम्ही 24 तास आपल्यासाठी तयारच आहोत. तुमचा फोन आणि तुमचा मॅसेज आम्ही पाहून तुम्हाला निश्चितच आम्ही फोन करणार आहोत आणि निश्चितच तुम्ही या कार्यक्रमात याल हीच अपेक्षा. जिंदगी की न टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी, आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर एक मोड़ पर, दिल की दुनिया
गम की दुनिया का घर छोड़ कर जीने मरने की किसको पड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी, ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले तो प्यार कर ले घड़ी दो घड़ी। जिंदगी में प्यार करते रहो, खुश रहो और अपने माँ बाप से लगाव करते रहो, बढ़ाते रहो। जिंदगी में हमेशा प्यार करते रहो, यही हमारी शुभकामना है। जय हिंद, जय भारत। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।